गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड टॉपिक लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिकचा आज आपण 9वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. गीता लिमिटेड गोवा went into voluntary liquidation as on 31st December 2018. गीता लिमिटेड जी आहे गोव्याची तिने ठरवलं की ऐच्छिक समापन करणार आहे कंपनीचं आणि ते जे लिक्विडेशन आहे ते होणार आहे 31 डिसेंबर 2018 ला. त्या दिवसाची त्यांच्या कंपनीची जी पोझिशन आहे ती खालील प्रमाणे आहे. लायबिलिटी साइडला पेड अप कॅपिटल दिलेलं आहे 19,000 इक्विटी शेअर ऑफ 10 each 1,90,000चं इक्विटी शेअर कॅपिटल आहे. त्यानंतर ज्या इतर लायबिलिटीज आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जी लायबिलिटी आहे ती आहे सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये पुन्हा 3 सेक्शन्स आहेत. एक आहे प्रेफरन्शियल, दुसरा आहे पार्टली सेक्युअर्ड आणि तिसरा आहे अनसेक्युअर्ड. प्रेफरन्शियल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु पार्टली सेक्युअर्ड हा शब्द आजच आलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. तर पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय, तर ज्यावेळी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात तर त्यावेळी आपण जी सिक्युरिटी दिलेली असते कर्ज घेण्यासाठी तर ती सिक्युरिटीची व्हॅल्यू ही कर्जापेक्षा जास्त असते. पण पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे आपण जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्यासाठी जी सिक्युरिटी दिलेली असेल ती सिक्युरिटी आपण घेतलेल्या कर्जापेक्षा कमी व्हॅल्यूची असते. त्यामुळे जे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात ते पूर्णपणे सिक्युरिटी रिअलाइज केल्यानंतर पेड होत नाही. तर त्यातला जो काही पोर्शन शिल्लक राहील तो पोर्शन आपल्याला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स जेव्हा आपण पेड करू तर त्यावेळी आपल्याला तो पेड करावा लागतो. म्हणजे थोडक्यात 70,800 रुपयाचे जे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत त्याची सिक्युरिटी ज्या किमतीला रिअलाइज होईल त्यातून ती मायनस करून जेवढी अमाऊंट शिल्लक राहील ती अनसेक्युअर्ड होते, कारण की सिक्युरिटी रिअलाइज झाली की शिल्लक राहिलेली अमाऊंट अनसेक्युअर्ड होते. मग अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ज्यावेळी आपण पेड करू त्यावेळी पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स मधला जो पोर्शन शिल्लक राहील तो पोर्शन आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पेड करताना पेड करणार आहोत. ही सर्वात महत्वाची ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मधली आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट आलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्ट पण आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ज्यावेळी पेड करू त्यावेळी पेड करणार आहोत. शेअर्स एकच प्रकारचे आहेत, इक्विटी शेअर्स आहेत, प्रेफरन्स शेअर दिलेले नाहीये. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम मध्ये 8 पेमेंट ऑर्डरच्या ऐवजी 7च पेमेंट ऑर्डर येते. एक पेमेंट ऑर्डर कमी होईल प्रेफरन्स शेअर होल्डरची. ऍसेट साइडला नेहमीप्रमाणे ऍसेट्स आहेत, त्यात काही इनटँजिबल ऍसेट्स आणि फिक्टिशियस अमाऊंट आहेत, बाकीच्या टँजिबल ऍसेट्स आहेत आणि करंट ऍसेट. ऍडजस्टमेंट पहा. द लिक्विडेटर रिअलाइज ऍसेट्स ऍज फॉलोज. प्रॉपर्टी विच वॉज यूज टू पे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स वॉज रिअलाइज फॉर ₹52,000. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं की जी पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असतात त्यावर जी सिक्युरिटी दिलेली असते तिची किंमत नेहमी कमी असते लोन पेक्षा. मग बघा इथे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स जे आहेत ते आहेत 70,800 रुपयाचे आणि त्यासाठी प्रॉपर्टी सेक्युअर्ड दिलेली होती आणि प्रॉपर्टी रिअलाइज करून किती पैसे आले तर 52,000च आले. मग आपण 70,800 मधून 52,000 मायनस करणार आणि उरलेला जो पोर्शन आहे तो अनसेक्युअर्ड होईल. मग तो अनसेक्युअर्ड पोर्शन जो आहे म्हणजे 18,800 रुपयाचा तो आपण कधी पेड करणार, तर ज्यावेळी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पेड करू त्यावेळी आपण तो पेड करणार आहोत. त्यानंतर बाकीच्या ज्या ऍसेट आहेत त्या किती किती किमतीला रिअलाइज झाल्या त्याची व्हॅल्यू दिलेली आहेत. मशिनरी 1,38,000, व्हेकल 30,000, स्टॉक 1,20,000, डेटर्स 80,000. या सर्व ऍसेट्स आपण अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट या हेडिंगच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन म्हणजेच कॉस्ट ऑफ लिक्विडेशन दिलेली आहे 4,700 आणि लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आहे ते एकच प्रकारचं दिलेलं आहे फिक्स 3% ऑन ऍसेट रिअलाइज. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय आलेलं आहे तर या प्रॉब्लेम मध्ये पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आलेले आहेत आणि त्यासाठी प्रॉपर्टी ही काय केलेली आहे सिक्युरिटी म्हणून दिलेली. ही एक नवीन ऍडजस्टमेंट आहे. बाकीच्या आपल्या नेहमीप्रमाणे आपण आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम पाहिले त्यातल्या कॉमन ऍडजस्टमेंट आहे. मग आता स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ गीता लिमिटेड गोवा खालचोळीवर लिक्विडेटेड ऑन 31st December 2018.
liquidated on 31st December 2018. स्टेटमेंट आखा. रिसिप्ट साइड, पेमेंट साइड. रिसिप्ट साइडला कॉलम करा एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज, रिअलाइज व्हॅल्यू रुपीज. पेमेंट साइडला अमाउंट रुपीज, इनर आउटर कॉलम आहेत. Liquidators final statement of winding up of Geeta Limited Goa liquidated on 31st December 2018. आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला रिसिप्ट साइड पासून सुरुवात करत असतो. रिसिप्ट साइडला फर्स्ट कॅशचा जो ओपनिंग बॅलन्स असेल बॅलन्स शीटला तो घ्या. कॅश आहे 24,000. टू ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 24,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये पण घ्या 24,000. त्यानंतर सेकंड हेडिंग द्या टू अमाऊंट रिअलाइज्ड फ्रॉम ऍसेट्स. त्याच्या अंडर प्रॉपर्टी सोडून इतर ऍसेट्स आपण घेणार आहोत ऍडजस्टमेंट प्रमाणे, कारण की प्रॉपर्टी ही रिअलाइज झालेली आहे ऍज अ सिक्युरिटी म्हणून, तर त्यामुळे प्रॉपर्टी सोडून इतर जे ऍसेट्स आहेत ऍडजस्टमेंट प्रमाणे ते घ्या, त्या घ्या. मशिनरी, व्हेकल, स्टॉक, डेटर्स यांच्या ऍडजस्टमेंट मधल्या ज्या किमती आहेत 1,38,000, 30,000, 1,20,000 अँड 80,000 या आपण रिअलाइज व्हॅल्यूला घेणार आहोत. आणि बॅलन्स शीटच्या ज्या किमती आहेत 1,53,000, 40,000, 72,000 अँड 84,000 ह्या आपण एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये घेणार आहोत. मग या टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट डॅश करून खालच्या ओळीवर मशिनरी एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 1,53,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 1,38,000. त्यानंतर व्हेकल एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 40,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 30,000. देन स्टॉक एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 72,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 1,20,000. अँड लास्ट डेटर्स एस्टिमेटेड व्हॅल्यू मध्ये 84,000, रिअलाइज व्हॅल्यू मध्ये 80,000. फर्स्ट आपण ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश घेतला, सेकंड आपण अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट्स घेतलेले आहेत. जर प्रॉपर्टी रिअलाइज करून लोन पेक्षा जास्त पैसे आले असते तर आपण सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी घेतलं असतं हेडिंग तिसरं, परंतु प्रॉपर्टी रिअलाइज होऊन जे पैसे आलेले आहेत ते लोन पेक्षा कमी आहे, त्यामुळे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही. मग आता पेमेंट साइडला सुरुवात करा. पेमेंट साइडला फर्स्ट पेमेंट आपण करतो लीगल फीज किंवा लीगल चार्जेस, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये लीगल फीज, लीगल चार्जेस दिलेले नाहीयेत म्हणून डॅश करा. बाय लीगल फीज डॅश. त्यानंतर सेकंड हेडिंग घ्या बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. रेम्युनरेशन आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले 3% ऑन ऍसेट रिअलाइज. ऍसेटच्या किमती करताना प्रॉपर्टी सह सगळ्या ऍसेटची बेरीज करायची आणि त्यावर 3% कॅल्क्युलेट करायचे. मग या 3% ऑन ऍसेट इन ब्रॅकेट 3% ऑन 3,38,800 रुपये. सर्व ऍसेट जे आहेत ऍडजस्टमेंट प्रमाणे त्यांच्या किमतींची आपण बेरीज घेतली आणि त्यावर आपण 3% कॅल्क्युलेट करणार आहोत. थ्री 3% ऑन ऍसेट रिअलाइज वर कॅल्क्युलेट केले. 3% ऑन 4,20,000, 12,600 रुपये आउटर कॉलमला घ्या. त्यानंतर बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन जी तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली आहे 4,700 रुपये. बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन 4,700 घ्या. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याला बॅलन्स शीटला दिलेले आहेत 6,400 रुपये. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 6,400 रुपये. बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 6,400 रुपये. त्यानंतर डिबेंचर होल्डरला आपण पेमेंट करतो, पण बॅलन्स शीटला डिबेंचर्स दिलेले नाहीयेत, त्यामुळे डायरेक्ट पुढची पेमेंट ऑर्डर घ्या. बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या अंडर 3 आयटम येतील. एक बॅलन्स शीटला दिलेला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, दुसरा बँक ओव्हरड्राफ्ट आणि पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स मधला जेवढा पार्ट पेड करायचा राहिलेला आहे तेवढा पार्ट. याप्रमाणे 3 आयटम येतील. मग पहिले हेडिंग द्या बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स डॅश करून किंवा
अंडरलाईन करून खालच्या ओळीवर पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स कंसात 70,800तून 52,000 मायनस करा. इनर कॉलमला घ्या 18,800 रुपये. त्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स 1,51,800 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्ट 80,000 रुपये. तिन्हींची बेरीज करून आउटर कॉलमला घ्या 2,50,600 रुपये. आउटर कॉलमला 2,50,600 रुपये, 2,50,600 रुपये. त्यानंतर पुढची पेमेंट ऑर्डर प्रेफरन्स शेअर होल्डरची असते, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर होल्डर दिलेले नाहीये, त्यामुळे डायरेक्ट इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट करायचं आहे. त्यासाठी रिसिप्ट साइडची बेरीज करा. रिसिप्ट साइडचा जो आउटर कॉलम आहे त्या आउटर कॉलमची बेरीज करा आणि त्या बेरजेतून पेमेंट साइडची जी बेरीज आहे ती आपण वजा करणार आहोत. आधी रिसिप्ट साइडची बेरीज करा. रिसिप्ट साइडची बेरीज येते 3,92,000. ती पेमेंट साइडला मांडा 3,92,000. त्यातून पेमेंट साइडचे 12,600, 4,700, 6,400 आणि 2,50,600 मायनस करा. जेवढी फिगर उरेल तेवढी आपण इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट करणार आहोत. रिसिप्ट साइडची बेरीज केल्यानंतर त्यातून पेमेंट साइडची बेरीज आपण मायनस केलेली आहे. 12,600, 7,700, 4,700, 6,600 आणि 2,50,600 ची बेरीज आपण 3,92,000तून वजा करून जो बॅलन्स आला तो इक्विटी शेअर होल्डर समोर लिहिला. बाय इक्विटी शेअर होल्डर 1,17,700 इक्विटी शेअर होल्डरला पेमेंट झालं. पर शेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी कंसामध्ये कॅल्क्युलेशन केलं. 1,17,700 भागिले 19,000 बरोबर 6 रुपये 19 पैसे पर शेअर रिटर्न झालेले आहेत. इथे आपलं लिक्विडेटरचं स्टेटमेंट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. गीता लिमिटेडचं लिक्विडेटरचं स्टेटमेंट या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे. थँक्यू.